नमस्कार, मी दत्ता पाटील. आता काला घोडा फेस्टिवलचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे 25वा. आणि त्याचा मला फारच आनंद होतोय. एक मोठा महाराष्ट्रातला अत्यंत महत्वाचा असा हा फेस्टिवल आता रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करतोय. ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि अशा रौप्य महोत्सवी या वर्षानिमित्त आम्हाला म्हणजे मी लिहिलेलं आणि सचिन शिंदे यांनी दिग्दर्शित केलेलं दगड आणि माती हे नाटक इथं सादर करण्याची यशवंतराव चव्हाण सेंटरला आम्हाला संधी मिळाली. आणि ती फारच अशी अपूर्व संधी आहे, कारण कालाघोडा महोत्सवामध्ये आपला आपलं नाटक किंवा आपली एखादी कला इथं परफॉर्म करायला मिळणं हा कला क्षेत्रामध्ये एक एक प्रकारचा एक मोठा सन्मान समजला जातो. आणि तो आज आमचे रवी मिश्रा आणि भाविक शाह या मित्रांमुळे म्हणजे ते जरी समन्वयक असले या कलाघोड्याचे, तरी देखील ते कला क्षेत्रात त्यांचं एक मोठं योगदान पण आहे. अशा या मित्रांमुळे हा आजचा जो दिवस आहे तो अतिशय संपन्न झाला, समृद्ध झाला. मी त्यांचे टीमच्या वतीने मनापासून आभार मानतो. आणि इथला हा जो काही अनुभव आहे, अ, प्रेक्षकांचा प्रतिसाद जो आम्हाला मागच्या वेळेला पण मिळाला होता, तो राजहंस एक या या नाटकाच्या निमित्तानं तोच रिस्पॉन्स आज सुद्धा आम्हाला अतिशय उदंड प्रतिसाद मिळाला. आणि या एकूणच वेगळ्या अशा अनुभवाबद्दल मी काला घोडाचे आणि त्याबरोबर रवी आणि भाविक यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. थँक्यू.